एक पेपर, लाखोंचा व्यवहार, एक प्रेम कहाणी आणि एका ब्रेकअपनं उघडकीस आणलं कथित पेपर लीकचं धक्कादायक नेटवर्क. होय, तुम्ही ऐकताय ते अगदी बरोबर आहे. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेच्या कथित पेपर लीक झाल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं मोठी कारवाई केली आहे. 6 आरोपी अटकेत आहेत. एमपीएससीशी संबंधित अधिकाऱ्यांची नावं तपासात समोर आलेली आहेत आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे एक धक्कादायक प्रेम कहाणी. पण या प्रेम प्रकरणात नेमकं काय घडलं? पेपर एमपीएससी मधून बाहेर कसा आला? लाखो रुपयांचा व्यवहार कोणामध्ये झाला आणि ब्रेकअप नंतर ही कथित पेपर लीकची गोष्ट बाहेर कशी आली? चला संपूर्ण कथित नेटवर्क समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर कथा सुरू होते एका प्रेम कहाणीपासून. पोलिसांच्या तपासानुसार ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील उर्फ लोकेश यांच्यात प्रेमसंबंध होते. ऋतुजाने कथितपणे तिचे वडील अमृत पाटील यांच्याकडे परीक्षेचा पेपर मिळवून देण्याबाबत सांगितलं. यानंतर अमृत पाटील यांचा संपर्क प्रवीण पाटील यांच्याशी आला. पण या दोघांना जोडणारा दुवा होता मयूर ठाकरे. म्हणजेच कथित साखळीत एका मागोमाग एक व्यक्ती जोडली जात गेली आणि इथूनच सुरू झाला कथित पैशांचा खेळ. प्रवीण पाटील नंदुरबारमध्ये कोचिंग क्लास चालवत असल्याचं तपासातून समोर आलंय. तर पोलिसांच्या माहितीनुसार एमपीएससीशी संबंधित अटक अधिकाऱ्यांशी प्रवीण पाटील यांचे सुमारे 5 लाखांचे कथित व्यवहार झाल्याचा संशय आहे. पण ही संपूर्ण डील काय होती? तर कथितपणे ही डील होती तब्बल 12 लाख रुपयांपर्यंतची. पण एवढे पैसे देऊन पेपर मिळणार तरी कुठून? याचं उत्तर मिळतं एमपीएससीच्या कथित आतल्या साखळीत. आता कथित पेपर लीकची साखळी नेमकी काय आहे ते देखील पाहूयात. पोलिसांच्या तपासानुसार एमपीएससीचे अधिकारी विश्वेश्वर नकाते हे औषध निरीक्षक चाळणी परीक्षेचे समन्वय अधिकारी म्हणून काम करत होते. तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नपत्रिकांमधील 294 प्रश्नांचा एक संच चोरी केल्याचा आरोप आहे. यानंतर तारीख येते 19 मार्च. 19 मार्चला हा प्रश्नसंच कथितपणे एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजित लेंडवे यांना कार्यालयाच्या पार्किंगमध्ये देण्यात आला. त्यानंतर तोच संच एमपीएससीचे कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांच्यापर्यंत पोहोचवल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि मग येतो 20 मार्च हा दिवस. या दिवशी त्याच इमारतीच्या पार्किंगमध्ये कथितपणे प्रवीण पाटीलने हा प्रश्नसंच गोपाळ मराठे यांच्याकडून स्वीकारला आणि बदल्यात 5 लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. म्हणजेच साखळी बघा. 294 प्रश्नांचा संच मिळाला. त्यानंतर एमपीएससी मधील कथित हालचाल सुरू झाली. पार्किंगमधली देवाणघेवाण आणि मग लाखोंचा व्यवहार. पण कथा इथेच थांबत नाही बरं का. पेपर पोहोचला थेट नाशिकमध्ये. तपासानुसार हा प्रश्नसंच सर्वात आधी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील अमृत पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचला आणि तिथे तो अमृत पाटील आणि त्यांची मुलगी ऋतुजा पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला. आता येतो या संपूर्ण प्रकरणातील सगळ्यात मोठा ट्विस्ट. ऋतुजाने कथितपणे आपल्याकडे प्रश्नसंच असल्याची माहिती तिचा प्रियकर गौरव उर्फ लोकेश याला व्हॉट्सअॅपवर दिली. एवढंच नाही तर तपासानुसार लीक झालेल्या प्रश्नसंचातील अनेक प्रश्न हे प्रत्यक्ष परीक्षेत विचारले गेले होते. म्हणजेच प्रश्नसंच आधीच बाहेर गेला होता. आता हा प्रश्न तपासाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र परीक्षा झाली, निकाल लागला आणि मग या प्रेम कहाणीत आला आणखी एक मोठा ट्विस्ट. परीक्षा झाली, निकाल लागला आणि ऋतुजा पाटीलची गुणवत्ता यादीत 7व्या क्रमांकावर निवड झाल्याचं तपासातून समोर आलं. पण तोपर्यंत ऋतुजा आणि गौरव यांचं ब्रेकअप झालं होतं आणि त्यानंतर कथित पेपर लीक प्रकरण बाहेर आणण्याचा निर्णय गौरवने घेतल्याचं तपासातून समोर आलं. गौरवने ऋषिकेश गांगुर्डे या परीक्षा आणि शिक्षण विषयक कंटेंट तयार करणाऱ्या कंटेंट क्रिएटरशी संपर्क साधला. गौरवकडे लीक झालेल्या पेपरची कॉपी असल्याचं त्याने सांगितल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. तर यानंतर त्याने हा संपूर्ण प्रकार एमपीएससीच्या ईमेलद्वारे कळवला. पण काही दिवसांनी मी हे फक्त मस्करी म्हणून केलं होतं असं गौरवने म्हटल्याचं समोर आले. आणि इथेच सगळ्यात मोठे प्रश्न उभे राहतात. जर ही फक्त मस्करी होती तर लीक झालेल्या प्रश्नसंचातील प्रश्न परीक्षेत आले तरी कसे? आणि जर प्रश्नसंच खरोखर बाहेर गेला होता तर तो बाहेर काढणारा कोण? त्यामागे नेमका पैसा कोणाचा आणि या कथित नेटवर्कमध्ये आणखी कोण होतं? या प्रकरणात पोलिसांकडून एमपीएससीशी संबंधित विश्वेश्वर नकाते, गोपाळ मराठे आणि अभिजित लेंडवे यांची भूमिका तपासली जाते. या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये गौरव पाटीलचाही समावेश आहे. पण ऋतुजा पाटीलला अजून तरी अटक करण्यात आलेली नाहीये. मात्र पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त.
कारण तपास अजून संपलेला नाही. यातील आणखी बरेच धक्कादायक खुलासे उघड होणं अजून बाकी आहे. आता क्राईम ब्रांच समोर मोठे प्रश्न उभे राहिले की परीक्षेच्या अवघ्या 2 दिवस आधी 294 प्रश्नांचा संच बाहेर आला तरी कसा? तो नेमका कोणी चोरी केला? MPSC मधून बाहेर पडलेला हा संच कुणाकुणापर्यंत पोहोचला? 5 लाखांचा कथित व्यवहार नेमका कुणामध्ये झाला? 12 लाखांच्या कथित डीलमध्ये आणखी कोण सहभागी होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कथित पेपर लीक नेटवर्कमध्ये आणखी किती जण आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अटक आरोपींच्या चौकशीतून शोधण्याचा प्रयत्न क्राईम ब्रांचकडून सुरू आहे. पण हा फक्त एका पेपरचा घोटाळा नाहीये. कारण एका विद्यार्थ्याने वर्षानुवर्ष अभ्यास केला, दिवस रात्र मेहनत घेतली, स्वप्न पाहिलं आणि जर त्याच परीक्षेचा पेपर काही लोकांना पैशांच्या जोरावर आधीच मिळत असेल तर नुकसान फक्त त्या एका विद्यार्थ्याचं होत नाही. नुकसान होतं संपूर्ण भरती प्रक्रियेवरील विश्वासाचं. म्हणूनच प्रश्न फक्त हा नाहीये की पेपर लीक झाला का. खरा प्रश्न आहे, जर झाला असेल तर ही साखळी किती खोलवर आहे? आणि महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सध्या एकच प्रश्न पडला आहे, तो म्हणजे भरती प्रक्रियेवर विश्वास ठेवायचा तरी कसा? मात्र एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, या प्रकरणातील आरोप आणि तपासातील दावे न्यायालयीन प्रक्रियेत तपासले जाणार आहेत. आरोपी दोषी आहेत की नाही याचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होईल. आता या प्रकरणाचा पुढचा धागा कुठे जातो? आणखी कोणाची नावं यात समोर येत आहेत? आणखी किती पैशांचा व्यवहार उघड होतो? आणि या कथित नेटवर्क मागचा खरा सूत्रधार कोण? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? या कथित पेपर लीक प्रकरणाची चौकशी आणखी कुठपर्यंत पोहोचते? कमेंटमध्ये तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.